आज आहे 1/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, या पाठशाळेमध्ये आल्याने तुम्हाला प्रत्यक्ष फळाची प्राप्ती होते. एक एक रत्न लाखोंची मालमत्ता आहे जी बाबा देतात. प्रश्न आहे, बाबा जो नशा चढवतात तो कमी का होतो? नशा सदैव चढलेला राहावा यासाठी कोणती युक्ती आहे? उत्तर आहे, नशा तेव्हा कमी होतो जेव्हा बाहेर जाऊन कुटुंब परिवाराचे तोंड बघता नष्टो मोहा बनलेले नाही आहात. नशा सदैव चढलेला राहण्यासाठी बाबांसोबत रूहरिहान करायला शिका. बाबा, आम्ही तुमचे होतो. तुम्ही आम्हाला स्वर्गामध्ये पाठवलेत. आम्ही 21 जन्म सुख भोगले, मग दुःखी झालो. आता आम्ही पुन्हा सुखाचा वारसा घेण्यासाठी आलो आहोत. नष्टो मोहा बना तर नशा चढलेला राहील. गीत आहे, मरना तेरी गली में, ओम शांती. हे कोणाचे बोलणे ऐकलेत? गोप गोपींचे. कोणासाठी म्हणतात? परमपिता परमात्मा शिवबाबांसाठी. नाव तर जरूर पाहिजे ना. मुले म्हणतात, बाबा, तुमच्या गळ्यातील हार बनण्यासाठी जिवंतपणी आम्ही तुमचे बनतो. तुमचीच आठवण केल्याने आम्ही तुमच्या गळ्यातील हार बनू. रुद्रमाळ तर प्रसिद्ध आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे, सर्व आत्मे रुद्राची माळा आहेत. हे रुहानी झाड आहे. ते आहे मनुष्यांच्या वंशावळीचे झाड. हे आहे आत्म्यांचे झाड. झाडामध्ये सेक्शनसुद्धा आहेत. देवी देवतांचा सेक्शन, इस्लामीवाल्यांचा सेक्शन, बौद्धांचा सेक्शन. या गोष्टी इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. हे गीतेचे भगवानच सांगतात. ते जन्म मरण रहित आहेत. त्यांना अजन्मा म्हणू शकत नाही. फक्त ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये येत नाहीत. त्यांचे स्थूल अथवा सूक्ष्म शरीर नाहीये. मंदिरामध्ये सुद्धा शिवलिंगाचीच पूजा करतात. त्यांनाच परमात्मा म्हणतात. देवतांच्या समोर जाऊन महिमा गातात. ब्रह्मा परमात्माय नमः असे कधीही म्हणणार नाहीत. शिवनाच नेहमी परमात्मा समजतात. शिव परमात्माय नमः म्हणतील. ते आहे मूल वतन, ते सूक्ष्म वतन आणि हे आहे स्थूल वतन. आता तुम्ही मुले जाणता, इथे ते ज्ञान नाहीये की परमात्मा सर्वव्यापी आहेत. जर यांच्यामध्ये सुद्धा परमात्मा असेल तर मग यांना परमात्माय नमः म्हटले पाहिजे. शरीरामध्ये असताना परमात्माय नमः म्हणत नाहीत. खरे तर शब्दच आहे महान आत्मा, पुण्य आत्मा, पाप आत्मा. महान परमात्मा म्हटले जात नाही. पुण्य परमात्मा किंवा पाप परमात्मा असे शब्दसुद्धा नाही आहेत. या तर समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. फक्त तुम्ही मुलेच जाणता की या पाठशाळेमध्ये आल्याने प्रत्यक्ष फळ देणारी प्राप्ती होते. या शिक्षणाने आपण भविष्यामध्ये देवी देवता बनणार असे इतर कोणीही म्हणू शकत नाही. मनुष्यापासून देवता तर तुम्ही बनता. देवतांमध्ये प्रसिद्ध आहेत लक्ष्मी नारायण. म्हणून सत्यनारायणाची कथा म्हणतात. नारायणासोबत लक्ष्मी तर जरूर असणार. सत्यरामाची कथा म्हणत नाहीत, सत्यनारायणाची कथा म्हणतात. अच्छा, त्यामुळे काय होईल? नरापासून नारायण बनाल. बॅरिस्टरकडून बॅरिस्टरची कथा ऐकून बॅरिस्टर बनाल. इथे तुम्ही येताच मुळी भविष्य 21 जन्मांच्या प्राप्तीसाठी. भविष्य 21 जन्मांची प्राप्ती देखील तेव्हा होते जेव्हा संगमयुग असते. तुम्ही जाणता, आपण आलो आहोत बाबांकडून सतयुगी राज्याचा वारसा घेण्यासाठी. परंतु पहिल्यांदा तर हा पक्का निश्चय पाहिजे
की शिवबाबा आमचे बाबा आहेत, या ब्रह्माचे सुद्धा ते बाबा आहेत. तर बीकेंचे आजोबा झाले हे बाबा, अर्थात ब्रह्मा बाबा म्हणतात, ही माझी संपत्ती नाहीये. आजोबांची मालमत्ता तुम्हाला मिळते. शिवबाबांकडे ज्ञानरत्नांचा खजिना आहे. एक एक रत्न म्हणजे लाखोंची मालमत्ता आहे. याची किंमत इतकी जास्त आहे की 21 जन्मांसाठीचे राज्यभाग्य कोणाच्या स्वप्नातही नसेल. लक्ष्मी नारायण इत्यादींची पूजा भले करत आले आहेत, परंतु हे कोणालाच माहीत नाहीये की यांनी हे पद कसे प्राप्त केले. सतयुगाचा कालावधी लाखो वर्षांचा सांगितला आहे, त्यामुळे काहीच समजू शकत नाहीत. आता तुम्ही जाणता, त्यांना राज्य करून 5000 वर्ष झाली आहेत. मग पहिल्या संवतपासून सुरू झालेली कहाणी सांगितली जाते. फार फार वर्षांपूर्वी या भारतातच लक्ष्मीनारायणाचे राज्य होते. भारताला बहिष्ट स्वर्ग म्हटले जाते, हे कोणाच्याही डोक्यात नाहीये. आता तुम्ही मुले जाणता, कल्पाचा कालावधीच 5000 वर्षांचा आहे. या शास्त्रांमध्ये जे काही लिहिले आहे ते सर्व काही ड्रामामध्ये नोंदलेले आहे. याला ऐकल्यामुळे काहीच निष्पन्न होत नाही. किती थाटामाटात उत्सव साजरे करतात. जगत अंबा आहे तर एकच, परंतु तिच्या मूर्त्या किती बनवतात. तर जगत अंबा सरस्वती ब्रह्माची मुलगी आहे. बाकी तिला काही 8-10 हात तर नाही आहेत. बाबा म्हणतात, ही सर्व भक्ती मार्गातील सामग्री आहे. ज्ञानामध्ये तर हे काहीच नाहीये. गप्प बसायचे आहे, बाबांची आठवण करायची आहे. अशा खूप मुली आहेत ज्यांनी कधी पाहिले देखील नाहीये. त्या लिहितात, बाबा तुम्ही मला ओळखत नाही, परंतु मी चांगल्या प्रकारे जाणते तुम्ही तेच बाबा आहात. मी तुमच्याकडून वारसा घेऊनच राहणार. घर बसल्या देखील बऱ्याच जणांना साक्षात्कार होतात. जरी साक्षात्कार झाला नाही तरी देखील लिहित राहतात. आठवणीमध्ये एकदम मग्न होऊन जातात. बाबा सद्गती दाता आहेत, त्यांच्यावर किती प्रेम करायला पाहिजे. मुले आईबाबांना एकदम चिकटून बसतात, कारण आई वडील मुलांना सुख देतात. परंतु आजकालचे आई वडील काहीच सुख देत नाहीत, उलट अजूनच विकारांमध्ये अडकून टाकतात. बाबा म्हणतात, जे झाले ते झाले. आता तुम्हाला शिकवण मिळत आहे. मुलांनो, काम कटारीच्या गोष्टी सोडून पवित्र बना, कारण आता तुम्हाला कृष्णपुरीमध्ये जायचे आहे. श्रीकृष्णाचे राज्य आहेच सतयुगामध्ये. मनुष्यांनी श्रीकृष्णाला द्वापारमध्ये दाखवले आहे. असा थोडाच सतयुगातील राजकुमार द्वापारमध्ये येऊन गीता ऐकवेल. त्याला तर श्रीनारायण बनून सतयुगामध्ये राज्य करायचे आहे. भगवान उवाच, यावेळी सर्व मनुष्य मात्र आसुरी स्वभावाचे आहेत. त्यांना दैवी स्वभावाचे बनविण्यासाठी गीतेचे भगवान येतात. त्या बाबांऐवजी मुलाचे नाव लिहून ठेवले आहे, ज्या मुलाला मग द्वापारमध्ये घेऊन आले आहेत. ही सुद्धा मोठी चूक आहे. मग तर यादव आणि पांडव सिद्ध होत नाहीत. तर बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही तर उच्च दैवी कुळाचे होता, मग तुमची अशी अवस्था का झाली आहे? आता पुन्हा तुम्हाला देवता बनवतो. मनुष्य मनुष्याला स्वर्गाचा राजा बनवू शकत नाही. मनुष्य थोडेच स्वर्गाची स्थापना करतील. आत्म्याला परमात्मा म्हणणे केवढी मोठी चूक आहे. संन्यासी तर मनुष्यापासून देवता बनवू शकणार नाहीत. हे तर बाबांचेच काम आहे. आर्य समाजवाले आर्य समाजी बनवतील, ख्रिश्चन बनवतील. याप्रमाणे ज्याच्याकडे तुम्ही जाल ते तसेच बनवतील. देवता धर्म आहेच सतयुगामध्ये.
तर बाबांना संगमावर यावे लागते. हे महाभारत युद्ध आहे. या लढाईद्वारेच तुमचा विजय होतो. विनाशानंतर मग जय जयकार होईल. तुम्ही तर जाणता विनाश देखील जरूर होणार आहे. आज कोणी खुर्चीवर बसला तर त्याला खाली पाडण्यासाठी विलंब थोडाच लावतात. याला स्वर्ग म्हणणार का? हा तर पूर्ण नरक आहे. याला स्वर्ग म्हणणे तर चूक आहे. मनुष्य किती दुःखी आहेत. आज कोणी जन्मला तर आनंद सुख आणि मेला तर दुःख. इथे तर सर्वांपासून नष्टो मोहा बनावे लागेल. नाहीतर मग बाबा कधीही सेवेला जा असे सांगणार नाहीत. बाबा म्हणतात, मी तर नष्टो मोहा आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये मोह कशासाठी ठेवू? मी कोणी गृहस्थी थोडाच आहे. तुम्ही मुले जाणता, खरोखर या दुनियेला आग लागणार आहे. विनाशाला वेळ थोडाच लागतो. तुम्ही कुठे भाषण करता तेव्हा समजावून सांगता की येऊन बेहदच्या बाबांकडून वारसा घ्या. हदच्या बाबांकडून हदचा वारसा मिळतो. तुम्ही 63 जन्म या नरकामध्ये घेतले आहेत. मी तुम्हाला 21 जन्मांसाठी स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आलो आहे. आता रावणाचा वारसा चांगला की रामाचा? जर रावणाचा चांगला असेल तर त्याला जाळता का बरे? शिवबाबांना कधी जाळता का? श्रीकृष्णाला थोडेच जाळतात. ते तर आहेतच रावण संप्रदायाचे. विकारातून जन्म घेतात. हे आहे वेश्यालय, विषय सागर. ते आहे निर्विकारी शिवालय, अमृत सागर. विष्णूला क्षीरसागरामध्ये दाखवतात ना. आता दुधाचा समुद्र थोडाच असतो. दूध तर गायीपासून मिळते. आता बघा, म्हणतात ईश्वर सर्वव्यापी आहे आणि मग स्वतःला शिवोहम म्हणतात, कारण स्वतः पवित्र राहतात. दुसऱ्यांना असे थोडेच म्हणतील, तुझ्यामध्ये ईश्वर आहे, तुझ्यामध्ये नाहीये, कारण तू पतित आहेस. आत्मा म्हणते, मी आता परमपिता परमात्म्याद्वारे पावन बनत आहे. मग पावन बनून राज्य करणार. तुम्ही अनेक वेळा वारसा घेतला आहे आणि गमावला आहे. हे ड्रामाचे चक्र बुद्धीमध्ये पक्के झाले आहे. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही सर्व पार्वती आहात, मी शिव आहे. कथा इत्यादी इथली गोष्ट आहे. सूक्ष्म वतनमध्ये तर कथा इत्यादी असत नाही. तुम्हाला अमर कथा ऐकवतात अमरपुरीचा मालक बनविण्यासाठी. तो आहे अमर लोक. तिथे तर सुखच सुख आहे. मृत्यू लोकमध्ये आदी मध्य अंत दुःख आहे. किती चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला होता त्यांचाच आता पुरुषार्थ चालतो. आतापर्यंत जी मिशनरी अर्थात कर्तव्ये झाली आहेत, आधीसुद्धा तेवढीच झाली होती. भले बाबा म्हणतात, तुम्ही सेवा फार कमी करता, परंतु हे देखील समजावून सांगतात की कल्पापूर्वी तुम्ही जी सेवा केली होती तीच करता. तरी देखील पुरुषार्थ करत राहायचा आहे. छोट्या छोट्या दिव्यांना वादळ हलवून टाकेल. सर्वांचे खिवय्या अर्थात नावाडी तर एक बाबाच आहेत. एक म्हण देखील आहे ना, नैया मेरी पार लगाओ. ड्रामाची भावी अशी बनलेली आहे. सर्वजण त्या जुन्या दुनियेकडे जात आहेत. इथे थोडे आहेत. तुम्ही किती थोडे जण आहात. भले नंतर खूप असतील तरी देखील रात्रंदिवसाचा फरक आहे. तो सारा रावण संप्रदाय आहे. बाबा नशा तर खूप चढवतात. नंतर बाहेर जाऊन कुटुंब परिवाराचे तोंड पाहिले की तो नशा कमी होतो. असे होता कामा नये. आत्म्यांना सांगितले जाते, तुम्ही बाबांसोबत रूहरिहान अर्थात आत्मिक संवाद करा. बाबा, आम्ही तुमचे होतो. तुम्ही आम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते. 21 जन्म राज्य केले, मग 63 जन्म दुःख मिळाले. आता आम्ही तुमच्याकडून वारसा घेऊनच दाखवू.
बाबा तुम्ही किती चांगले आहात, आम्ही तुम्हाला अर्धा कल्प विसरलो होतो. बाबा म्हणतात, हा तर अनादी पूर्वनियोजित ड्रामा आहे. माझे सुद्धा हे कर्तव्य आहे. मी कल्प येऊन तुम्हा मुलांना मायेपासून मुक्त करून ब्राह्मण बनवून सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य ऐकवतो. मी येतोच तेव्हा जेव्हा स्वर्ग बनवायचा असतो. तुम्ही आता फरिश्ते बनत आहात. पवित्रतेचा सुद्धा साक्षात्कार घडवतात. तुम्हाला नष्टो मोहा देखील बनायचे आहे. बाबांना जर कोणी म्हणाले, बाबा मी सेवेला जाऊ, तर बाबा म्हणतील, जर तू नष्टो मोहा झाला असशील तर मालक आहेस, जिथे पाहिजे तिथे जा. गोंधळून का जाता? मालक आहात. आंधळ्यांना रस्ता दाखवायचा आहे. नष्टो मोहा झालेले नसतात म्हणून विचारतात. नष्टो मोहा असतील तर हे पळाले, ते थांबू शकणार नाहीत. ध्येय मोठे आहे. बाबा सर्व्हिसेबल अर्थात सेवा योग्य मुलांवर फिदा होतात. पहिल्या नंबरवर तर हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा होते ना, त्यात तर सर्वच करतात. परंतु तरी देखील यांचा पहिला नंबर आहे. बाबा म्हणतात, देही अभिमानी बना अर्थात स्वतःला अशरीरी समजा. बेहदचे बाबा तुम्हाला 21 जन्मांचा वारसा देत आहेत. अच्छा, ते आले कसे? लिहिलेले देखील आहे. ब्रह्मा मुखद्वारा रचना रचतात तर नक्की ब्रह्मामध्येच येतील. ब्रह्मालाच प्रजापिता म्हटले जाते. तर त्या बेहदच्या बाबांकडे येऊन वारसा घ्या. या गोष्टी समजावून सांगताना लाज वाटण्यासारखी काही गोष्ट नाहीये. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, ब्रह्मा बाबांप्रमाणे त्यागामध्ये पुढच्या नंबरवर जायचे आहे. रुद्रच्या गळ्यातील हार बनण्यासाठी जिवंतपणी बलिहार जायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सर्व्हिसेबल अर्थात सेवा योग्य बनण्यासाठी नष्टो मोहा बनायचे आहे. आंधळ्यांना रस्ता दाखवायचा आहे. आजचे वरदान आहे, मनाच्या खुशीद्वारे आजारांना दूर पळविणारे एव्हर हेल्दी भव. मनाच्या खुशीद्वारे आजारांना दूर पळविणारे एव्हर हेल्दी भव. स्पष्टीकरण आहे, म्हटले जाते, मन खुश तो जहान खुश. मनाच्या आजारामुळे शरीर सुद्धा पिवळे होते. मन ठीक असेल तर शरीराचा रोग सुद्धा जाणवणार नाही. भले शरीर आजारी जरी असले तरी देखील मन दुरुस्त अर्थात मन स्वस्थ आहे. कारण तुमच्या जवळ खुशीचा खुराक खूप छान आहे. हा खुराक आजाराला पळवून लावतो, विसरायला लावतो. तर मन खुश, जग खुश, जीवन खुश. त्यामुळे एव्हर हेल्दी आहात. स्लोगन आहे, वेळेच्या महत्वाला जाणा तर सर्व खजिन्यांनी संपन्न बनाल. वेळेच्या महत्वाला जाणा तर सर्व खजिन्यांनी संपन्न बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.